विद्यार्थी मित्रांनो, मागील कालच्या तासिकेत आपण लेखी परीक्षा हा प्रकार पाहिला होता. त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुउत्तरी प्रश्न आणि दीर्घउत्तरी प्रश्न म्हणजे निबंधवजा प्रश्न, हे 3 प्रकार त्यातले पाहिलेले होते. त्या वस्तुनिष्ठ प्रश्नाचे पद्धतीचे फायदे आणि तोटे, गुण आणि दोष पाहिले होते. त्याचबरोबर लघुउत्तरी प्रश्नाचे फायदे आणि तोटे पाहिले होते. त्याचबरोबर निबंधवजा प्रश्नाचे फायदे आणि तोटे, मर्यादा आपण पाहिल्या होत्या. आज आपल्याला तोंडी परीक्षा पद्धती, तोंडी परीक्षा हा एक मूल्यमापन प्रकारातला एक महत्त्वाचा प्रकार पाहायचा आहे. यामध्ये तोंडी परीक्षा या बाबतीत एक प्रश्न विचारलेला आपल्याला आहे, सांगा पाहू म्हणून. बालवर्गापासून ते 10व्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये तोंडी परीक्षेच्या माध्यमातून कोणती कौशल्ये आत्मसात करता येतील, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता बालवर्गापासून ते माध्यमिकच्या स्तरामधला 10वीच्या वर्गापर्यंत आता तोंडी परीक्षेच्या माध्यमातून कोणती कौशल्ये आपल्यात आत्मसात करता येतील, हे आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. ह्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. विद्यार्थ्यामध्ये संभाषण कौशल्य विकसित होतं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य विकसित होतं. हे असे अनेक फायदे त्याचे आपल्याला सांगता येतात. शिक्षकाने विद्यार्थ्यांना समोरासमोर बोलून प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाचा, त्याचा समजसूचकतेचा शोध घेणाऱ्या परीक्षा पद्धतीला तोंडी परीक्षा असे म्हणतात. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास देखील यामधून निर्माण होतो. त्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्फिडन्स म्हणतो. प्राथमिक तसेच माध्यमिक स्तरावर अनेक विषयांची तोंडी परीक्षा घेतली जाते. यामध्ये तोंडी स्वरूपात प्रतिसाद देणे अपेक्षित असते आणि तो सहज, अनौपचारिक व लगेचच मिळणारा असतो. विद्यार्थ्यांचे प्रकट वाचन कौशल्य, भाषण संभाषण कौशल्य, नकाशा वाचन कौशल्य, आलेख वाचन कौशल्य, पाढे पाठांतर, तोंडी उदाहरणे हे या परीक्षेत समाविष्ट होतात. या सर्व गोष्टींचा, या सर्व घटकांचा समावेश तोंडी परीक्षा पद्धतीमध्ये होतो. मग प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना पाढेपाठ करणं असेल, माध्यमिक स्तरावर नकाशा वाचन कौशल्य असेल, आलेख वाचन कौशल्य असेल, पाढेपाठांतर असेल, तोंडी उदाहरणे असतील, या अनेक परीक्षांचा यामध्ये समावेश होतो. तोंडी परीक्षेचे फायदे व मर्यादा आपल्याला विचारलेल्या आहेत, त्या काय आहेत आपल्याला पाहायचं. या तोंडी परीक्षेच्या फायद्यामध्ये आपल्याला सांगता येईल की विद्यार्थ्यांच्या चुकांचे निदान त्वरित करण्यासाठी
तोंडी परीक्षा उपयुक्त आहे. आता विद्यार्थ्यांच्या ज्या काही चुका असतील त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याला तोंडी परीक्षा उपयुक्त ठरते. जर चुकलं एखाद्या गोष्टीचं, आपल्याला यामध्ये चान्स आहे की सॉरी म्हणून दुरुस्त करण्याचा. लगेच आपण दुरुस्त करू शकतो. हा एक यामध्ये आपल्याला महत्त्वाचा फायदा असतो, जो की लेखीमध्ये आपल्याला तो चान्स नसतो, पण तोंडी परीक्षेमध्ये आपल्याला हा चान्स आहे. त्याचबरोबर दुसरा फायदा आपल्याला असा सांगता येईल, लेखन कौशल्याचा विकास न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तोंडी परीक्षा देखील उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांचा ज्या लेखन कौशल्याचा विकास नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही तोंडी परीक्षा फार महत्त्वाची आहे. याचा फायदा त्या तोंडी परीक्षेचा त्या अशा विद्यार्थ्यांना होतो. त्याचबरोबर तिसरा फायदा असा आहे, हजरजबाबीपणा, सबाधितपणा, वक्तृत्वशैली व संभाषण कला इत्यादी गुणांचा शोध घेण्यासाठी तोंडी परीक्षा उपयुक्त असते. हा एक या परीक्षेचा आपल्याला फायदा सांगता येतो. हजरजबाबीपणा, सबाधितपणा मी तुम्हाला सांगितलेला आहे, कॉन्फिडन्स, वक्तृत्व शैली, संभाषण कला ह्या गुणांचा शोध घेण्यासाठी तोंडी परीक्षा आपल्यामध्ये उपयुक्त ठरते. त्याचा फायदा तोंडी परीक्षेचा आपल्याला होतो. तोंडी परीक्षा विद्यार्थ्याचे उच्चार, भाषणशैली, कथनशैली, नाट्यीकरण इत्यादी कौशल्यांचे मापन करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. या गोष्टीचं मापन करण्यासाठी ही पद्धत योग्य आहे. हा एक त्याचा आपल्याला फायदा सांगता येतो. त्यानंतर दैनंदिन अध्यापनात विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अंदाज घेण्यासाठी ही परीक्षा फायदेशीर आहे. आता कसा फायदा? एखादा वेळी शिक्षकाने घटक शिकवल्यानंतर वर्गामध्ये शिक्षक त्या घटकावर लगेच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात आणि मग तो विद्यार्थ्याला जर उत्तर देता आलं तर लक्षात येतं की विद्यार्थ्याला हा घटक कळलेला आहे, त्याचं लक्ष आहे आणि त्याला समजलेलं आहे. त्याची प्रगती आपल्या लक्षात येत असते आणि तेही ताबडतोब लक्षात येते. हा त्याचा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला सांगता येतो. पुढचा फायदा सांगितलेला आहे, प्रश्नपत्रिका छापण्याची गरज यामध्ये नसते. त्यामुळे या पद्धतीचा खर्च देखील कमी आहे. कारण हे तोंडाने विचारायचं आणि तोंडाने उत्तर द्यायचं अशी ही तोंडी परीक्षा असते. विचारणाराही तोंडाने विचारतो आणि उत्तर देणारा विद्यार्थी देखील तोंडाने उत्तर देतो. त्यामुळे छपाईची गरज पडत नाही आणि त्यामुळे हे खर्चिक पद्धत नाही. याचा खर्च देखील कमी येतो. हा एक महत्त्वाचा त्याचा फायदा आपल्याला सांगता येतो. हे झाले या लेखी परीक्षेचे आपल्याला फायदे काय आहेत हे आपण पाहिले. आता या लेखी पद्धतीच्या परीक्षा पद्धतीच्या मर्यादा काय आहेत हे आपल्याला पाहायचे. यामध्ये तोंडी परीक्षा तोंडी परीक्षेच्या मर्यादा आपल्याला पाहायच्यात. तोंडी परीक्षा घेण्यासाठी वेळ फार लागतो. कारण लेखी परीक्षा एका वेळेस अनेकांना आपण प्रश्न देऊन
त्यांच्याकडून उत्तर सोडून घेतो. एकाच वेळेस अनेक जण उत्तर लिहितात, पण तोंडी परीक्षेला एका वेळी एकालाच प्रश्न विचारावे लागतात आणि एका वेळी एक जणच उत्तर देत असतो. त्यामुळं या परीक्षेला वेळ फार लागतो. म्हणजेच खूप वेळखाऊ परीक्षा आहे. त्यानंतर दुसरी मर्यादा आहे तोंडी परीक्षेची, विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे व कौशल्याचे सर्वांगीण मूल्यमापन या परीक्षेद्वारे होत नाही. आता एखाद्या विद्यार्थ्याला सगळं येतं पण कॉन्फिडन्स नसतो. 4 लोकांमध्ये बोलायला तो लाजतो, तो उठत नाही. प्रश्न विचारल्यावर त्याच्यामध्ये आत्मविश्वास नसतो. यासाठी या परीक्षेचा उपयोग होत नाही. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे व कौशल्याचे सर्वांगीण मूल्यमापन यामध्ये होत नाही. हा एक या पद्धतीचा ड्रॉबॅक आहे, ही याची मर्यादा आहे. त्यानंतर या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांना समान दर्जाचे प्रश्न विचारले जातीलच असे नाही. सर्व विद्यार्थ्यांना समान प्रश्न विचारले जातीलच असं नाही, ही एक त्याची मर्यादा आहे. आणि त्यामुळं एखाद्या विद्यार्थ्याला कठीण प्रश्न आणि एखाद्या विद्यार्थ्याला सोपा प्रश्न जर विचारला गेला तर तो विद्यार्थ्यावर अन्याय होतो. म्हणून ती सामायिक ठरत नाही, ही एक याची मर्यादा आपल्याला सांगता येते. पुढची मर्यादा आहे विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तराची नोंद नसल्यामुळे प्रश्न पृथक्करण म्हणजे प्रश्नांचं विश्लेषण, पृथक्करण म्हणजे विश्लेषण, विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तराची नोंद नसल्यामुळे प्रश्न पृथक्करण व गुणांची पडताळणी करता येत नाही. म्हणजेच त्याचं विश्लेषणही करता येत नाही आणि त्या गुणांची पडताळणीही करता येत नाही. कारण प्रश्न विचारला जातो, त्याची नोंद नसते आणि नोंद नसते, त्याचं विश्लेषण नसतं, त्याच्या गुणांची पडताळणी करता येत नाही. ही एक त्याची महत्त्वाची मर्यादा आपल्याला सांगता येते. हा एक ड्रॉबॅक त्याचा आपल्याला सांगता येतो. त्यानंतर पुढची मर्यादा आहे प्रश्न विचारणे व गुणदान करणे सर्वस्वी परीक्षकांच्या मनावरच अवलंबून असते. म्हणजे विद्यार्थ्याला यामध्ये काहीही वाव नाही. त्यामुळं विद्यार्थी केंद्रित प्रक्रिया नाही, ही शिक्षक केंद्रित प्रक्रिया. कोणाला कोणता प्रश्न विचारायचा हे शिक्षकांच्या हातात आहे आणि विद्यार्थ्याला यामध्ये वावही नाही. एखादा प्रश्न विचारला आणि तो प्रश्न आला नसेल तर दुसरा प्रश्न त्याला विचारला जाईलच असं नाही. म्हणून ही एक शिक्षक केंद्रित प्रक्रिया आहे. प्रश्न विचारणं आणि गुणदान करणं हे सर्वस्वी परीक्षकावर अवलंबून असल्यामुळं यामध्ये विद्यार्थ्यांना वाव नाही. ही एक त्याच्यात महत्त्वाची मर्यादा आपल्याला सांगता येते. आणि पुढची शेवटची मर्यादा अशी सांगितलेली आहे परीक्षकांच्या व्यक्तिनिष्ठतेचा मूल्यमापनावर मोठा परिणाम होतो. आता परीक्षकांची व्यक्तिनिष्ठता आणि त्या व्यक्तिनिष्ठतेचा मूल्यमापनावर मोठा परिणाम होतो. आता एखाद्या शिक्षकाला एखाद्या विद्यार्थ्याचं वर्तन जर आवडलं नसेल आणि त्यानं खूप चांगलं उत्तरं दिले असतील तरीही शिक्षक त्या विद्यार्थ्याला प्रबलन देत नाही, त्या विद्यार्थ्यावर त्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन नसतो
आणि एखादा व्यक्ती विद्यार्थी आवडलेला असेल, चांगला असेल, त्याच्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन चांगला असेल, अशा विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रश्नाचं उत्तर जरी नाही दिलं तरीही व्यक्तिनिष्ठतेमुळे तो त्यालाच चांगलं गुणगान देईल. म्हणून परीक्षकांच्या व्यक्तिनिष्ठतेचा या परीक्षेच्या मूल्यमापनावर मोठा परिणाम होतो. म्हणून तोंडी परीक्षेची ही एक महत्त्वाची मर्यादा आपल्याला सांगता येते. अशा पद्धतीनं आज आपण तोंडी परीक्षा ही एक दुसरा मूल्यमापनाचा प्रकार असलेली परीक्षा पद्धती पाहिली. उद्याच्या तासिकेत पुढील यातला प्रकार म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा हे आपण उद्याच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. आज तोंडी परीक्षा आणि तोंडी परीक्षेचे गुण, दोष म्हणजेच फायदे आणि मर्यादा ह्या आपण आजच्या तासिकेत पाहिलेल्या आहेत. उद्याच्या तासिकेत आपण प्रात्यक्षिक परीक्षा हा प्रकार अभ्यासणार आहोत नेक्स्ट पिरियडमध्ये.